नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वालाची खिचडी. त्यासाठी हे कडवे वाल घेतलेले आहेत, भिजवून सोलून घेतलेले आहेत. 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 1 बटाटा असा चिरून घेतलेला आहे. 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2 टोमॅटो चिरून घेतलेले, 1 मूठभर होईल अशी कोथिंबीर, भरपूरसा कढीपत्ता, फोडणीचं साहित्य आणि तेल. कुकर तापत ठेवलेला आहे. त्यात अंदाजे 2 पळ्या होतील इतकं तेल घालते. तेल गरम झालं की त्यात लसूण घालायचे. लसूण थोडं लाल झालं की त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचे. जिरं तडतडलं की हिंग आणि लगेच कढीपत्ता घालायचा आणि कांदा घालायचा. कांदा जास्त लाल नाही करायचा आहे, फक्त थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा. कांदा जरा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता त्यात हळद, गरम मसाला 1 चमचा, हा छोटा असल्यामुळे 1.5 घातलेला आहे, आणि लाल तिखट 2 चमचे, चवीनुसार मीठ, हे घालून मिक्स करून लगेचच वाल घालायचे. त्यावर बटाटा घालायचा आहे आणि तांदूळ घालून घ्यायचे. तांदूळ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे. हे परतून झाल्यानंतर यात हे टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा मिक्स करून झाल्यानंतर पाणी घालायचे. पाणी तुमच्या अंदाजाने घाला. कोणाला मऊ आवडते खिचडी, कोणाला फळफळीत आवडते. माझ्या अंदाजाने तरी 1 ग्लास घातलेलं आहे पाणी. आता याला 3-4 शिट्या घ्यायच्या. ही आपली वालाची खिचडी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.